नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे वनरक्षक भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न डिस्कस करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि जे काही निगेटिव्ह लोक असतील बघा, जागा कमी आहेत असं आहे तसं आहे, त्यांच्यापासून आपल्याला लांब राहायचं आहे आणि कॉन्फिडंट होऊन अभ्यास करायचा आहे. ती एक जागा आपलीच आहे, असा विश्वास ठेवून अभ्यास करायचा आहे जेणेकरून आपल्याला बघा जास्त इंटरेस्ट येईल. आणि बघा तुमचं या ठिकाणी बघा कमीत कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास होण्यासाठी बघा मी तुमचा काही टाइमपास करणार नाही. जे सुरुवातीला सांगायचं आहे बघा ते सांगून टाकू, नंतर बघा आपल्याला पूर्ण अभ्यास होईल. बघा तर बघा, नवीन असाल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच प्रकारचे चालू घडामोडी आणि वन भरती तलाठी भरतीसाठी व्हिडिओ या चॅनलवर मिळणार आहेत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक आत्ताच लाईक करून घ्या जेणेकरून बघा लाईक केलं कळतं माझी मेहनत 100% काम करते. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा टाकलेली आहे, ती जॉईन करा किंवा जे काही आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे तो सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. पहिला प्रश्न आपल्या या ठिकाणी बघा, जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? तर बघा 21 मार्चला जागतिक वन दिवस साजरा केला जातो. बघा कधी? 21 मार्चला जागतिक वन दिवस साजरा केला जातो. आपल्याला विचारलं पहिले स्वतंत्र भारताचे पहिले वनमंत्री कोण होते? तर राईट आन्सर आहे बघा, तर त्यांचं नाव आहे बघा श्री के.एम. मुन्शी. वन महोत्सव सुद्धा त्यांनी चालू केला होता आणि ते प्रथम वनमंत्री सुद्धा होते, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, पर्यावरण दिवस हा केव्हा साजरा केला जातो? तर 5 जूनला बघा पर्यावरण दिवस साजरा केला जातो. हे सुद्धा लक्षात ठेवा, 5 जूनला पर्यावरण दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रामधील वन विभागाचं मुख्य कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर आपल्या महाराष्ट्रामधील जे काही वन विभागाचं मुख्य कार्यालय आहे हे नागपूर या ठिकाणी स्थित आहे. कुठं? नागपूर या ठिकाणी वन विभागाचं कार्यालय स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, वन हा विषय कोणत्या अखत्यारामध्ये येत असतो? तर बघा हा राज्य शासन या म्हणजे राज्य शासनाच्या अखत्यारामध्ये येत असतो. बघा राज्यामधील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? तर सर्वात जास्त वन असणारा बघा जिल्हा आहे गडचिरोली. लक्षात ठेवा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त वने आपल्याला पाहायला मिळतात. तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण वनांच्या बघा 20.8% बघा एवढी गडचिरोली जिल्ह्यामध्ये वनांची संख्या आहे. लक्षात ठेवा, 20.8%. त्याच्यानंतर नागपूर आहे बघा, नागपूर हे दुसऱ्या स्थानावर येतं. त्यानंतर धुळे, ठाणे. आणि मित्रांनो गडचिरोलीमध्ये बघा 11,227 किती? 11,227.19 इतका काय बघा राखीव वनक्षेत्र आहे. आणि संरक्षित बघा 1403 आहे. बघा किती संरक्षित वनक्षेत्र आहे? बघा 1403 चौरस किलोमीटर, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, भारत सरकारने पहिला वन अधिनियम कधी पास केला होता? तर भारत सरकारने पहिला वन अधिनियम हा 1927 मध्ये पास केला होता. कधी? 1927 मध्ये पहिला वन अधिनियम पास केला होता, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतामध्ये वन महोत्सवाला कधी सुरुवात झाली? तर 1952 मध्ये भारतामध्ये वन महोत्सवाला सुरुवात झाली होती. नेक्स्ट आहे बघा, भारत सरकारने वन्य प्राणी संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षापासून लागू केला होता? तर बघा हा 1972 पासून भारत सरकारने वन्य प्राणी संरक्षण अधिनियम लागू केला होता. कधी? 1972 पासून. पुढचा प्रश्न तोच आहे बघा, भारत सरकारने सामाजिक वनीकरण कार्यक्रम हा कोणत्या वर्षापासून सुरू केला होता? तर भारत सरकारने सामाजिक वनीकरण कार्यक्रम हा 1927 पासून चालू केला होता. कधी? 1927 पासून हा चालू केला होता. पुढचा प्रश्न आहे, नैसर्गिक समतोल राखण्यासाठी किमान किती टक्के जमीन जंगलाखाली असणं आवश्यक आहे? तर लक्षात ठेवा 33% जमीन ही जंगलाखाली असणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा 33%. तर बघा जे काही आपलं नैसर्गिक आहे, जी काही आपली परिसंस्था असेल, जे काही आपले पर्यावरणीय घटक असतील ते योग्य राखण्यासाठी बघा 33% वन किंवा जंगलाखाली असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यामध्ये एकूण आकारमानाची जंगले जास्त आहेत? तर बघा मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त आकारमानाची जंगले बघा सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळतात. कोणतं राज्य आहे ते? मध्य प्रदेश. तसंच मित्रांनो या ठिकाणी जर आपल्याला जे काही वन्यजीव प्रकल्प आहे तसेच अभयारण्य असतील ते सगळे पाठ करणं खूप गरजेचं आहे. बघा तसं महाराष्ट्रामधील कोणकोणते आहेत? मेळघाट, ताडोबा, त्याच्यानंतर पेच, हे जे काय महत्त्वाचे आहेत बघा हे सगळे पाठ करून जायचे आहे आपल्याला. यावर 100% आपल्याला प्रश्न पाहायला मिळणार आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, भारतातील पहिलं वन प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर बघा पहिलं वन प्रशिक्षण केंद्र हे देहरादून या ठिकाणी स्थित आहे. कुठं? देहरादून या ठिकाणी स्थित आहे. नेक्स्ट बघा, जे काय आपल्या बिड्यात बघा प्यायच्या, त्या बिड्या तयार करण्याकरता कोणत्या पानाचा उपयोग केला जातो? तर तेंदूच्या पानाचा उपयोग केला जातो. लक्षात ठेवा तेंदूचे पानं. कोणते? तेंदूच्या पानाचा या ठिकाणी उपयोग केला जातो. आपण जे काही बिड्या फुकीत होतो, आपण नाही फुकीत, ज्याला प्यायचं ते फुकीत असतं, तर त्या ज्या काही बिड्या आहेत बघा त्या तेंदूच्या पाण्यापासून बनत असतात.
सध्याचे जे काही वनमंत्री आहेत ते खालीलपैकी कोण आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर जे काही सध्याचे वनमंत्री आहेत त्यांचं नाव आहे बघा सुधीर, ऑप्शन क्रमांक 4 सुधीर मुनगंटीवार हे जे काही बघा सध्याचे वनमंत्री आहेत. लक्षात ठेवायचं आहे. देवेंद्र फडणवीस बघा उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री सुद्धा आहेत. लक्षात ठेवा गृहमंत्री. त्याचप्रकारे जे काय आपलं गडचिरोली जिल्हा आहे, तर गडचिरोली जिल्ह्याचे जे काही पालकमंत्री आहेत, ते सुद्धा कोण आहेत बघा देवेंद्र फडणवीस आहेत. आणि एकनाथ शिंदे कोण आहेत आपले मुख्यमंत्री आहेत. कोण आहेत मुख्यमंत्री. तर लक्षात ठेवा सध्याचे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री बघा ऑप्शन क्रमांक 4. दुसरा प्रश्न आहे. आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. बघा लाईक केल्यावर कळतं जी काही माझी मेहनत आहे बघा ती 100% काम करते. त्यामुळे एक नक्की लाईक करा. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण 100 लाईक ठेवू. तुम्ही नक्की 100 लाईक पूर्ण करताल. पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती क्षेत्रीय वनमंडळ आहेत? तर किती बघा 11 क्षेत्रीय वनमंडळ आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा जे काही सागरेश्वर अभयारण्य आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर बघा जे काही अभयारण्य असतील ते सगळे आपले पाठ असणं खूप गरजेचं आहे. सागरेश्वर जे काही अभयारण्य आहे बघा हे सांगली या ठिकाणी स्थित आहे. कुठं? सांगली या ठिकाणी स्थित आहे. लक्षात ठेवा सागरेश्वर कुठे? सांगली या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे बघा वाघ या प्राण्यासाठी त्याच्या संरक्षणासाठी देशामध्ये कोणती योजना राबवली जाते? तो व्याघ्र प्रकल्प. लक्षात ठेवा वाघाच्या संवर्धनासाठी काय केलं जातं? व्याघ्र प्रकल्प राबवले जातात. लक्षात ठेवा. आणि आपल्या भारतामध्ये जे काही चित्ते आणले आहेत बघा ते नामिबिया या देशामधून आणले आहेत. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. शुष्क पानगळीचे काय प्रश्न आहे बघा शुष्क पानगळीचे वन प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये कुठे आढळतं? तर बघा हे चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतं. पुढचा प्रश्न बघू शकता. व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या वर्षी सुरू झाला? एकदम IMP क्वेश्चन आहे. आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी. व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या वर्षी सुरू झाला? तर 1973 मध्ये व्याघ्र प्रकल्प चालू झालेला आहे. लक्षात ठेवा 1973 मध्ये. पुढचा प्रश्न आहे सेना दलाचे मेडिकल कॉलेज महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर सर्वांना माहिती आहे ऑप्शन क्रमांक सी पुणे जिल्ह्यामध्ये बघा सेना दलाचं मेडिकल कॉलेज. पुढचा प्रश्न आहे सुप्रशासन दिन हा टिंबटिंब यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. तर अटल बिहारी वाजपेयी ऑप्शन क्रमांक सी सुप्रशासन दिन हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवशी निमित्त साजरा केला जातो. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे गांधी आयर्विन करार कधी झाला होता? तर 1931 मध्ये बघा गांधी आयर्विन करार झाला होता. लक्षात ठेवा 1931 मध्ये हा करार झाला होता. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रामधील पहिली व्यक्ती कोण होती? तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रामधील पहिली व्यक्ती होती बघा ऑप्शन क्रमांक सी धोंडो केशव कर्वे. लक्षात ठेवा धोंडो केशव कर्वे ही पहिली व्यक्ती होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय संरक्षण अकादमी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक सी पुणे खडकवासला बघा ही स्थित आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा महाराष्ट्राच्या टिंबटिंब साईटला पसरलेल्या आहेत. तर बघा सह्याद्री पर्वतरांगा ऑप्शन्स क्रमांक ए उत्तर ते दक्षिण या पसरलेल्या आहेत. कोणत्या? उत्तर ते दक्षिण. पुढचा प्रश्न आहे बघा अंतराळमध्ये जाणारा पहिला भारतीय व्यक्ती कोण होता? तर अंतराळमध्ये जाणारा पहिला भारतीय व्यक्ती होता बघा राकेश शर्मा ऑप्शन क्रमांक डी. मॅकमोहन लाईन ही टिंबटिंबमधील सीमारेषा आखते. तर मॅकमोहन लाईन ही बघा भारत आणि चीन. लक्षात ठेवा भारत आणि चीन. पुढचा प्रश्न आहे बघा भारतामध्ये जो काही पर्यावरण संरक्षण कायदा आहे हा टिंबटिंबमध्ये मंजूर झाला. भारतामध्ये जो काही पर्यावरण संरक्षण कायदा आहे हा कधी मंजूर झाला होता? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी 1986 मध्ये हा जो काही कायदा बघा तो मंजूर झाला. कधी? 1986 मध्ये. नेक्स्ट आहे बघा रेड क्लिफ रेषा कोणत्या 2 देशामधील सीमा आहे? काय प्रश्न आहे बघा रेड क्लिफ रेषा कोणत्या 2 देशामधली सीमा आहे? तर ऑप्शन क्रमांक ए भारत आणि पाकिस्तान. एकदम IMP क्वेश्चन आहे बघा प्रत्येक वर्षी हा प्रश्न विचारला जातो. महाराष्ट्रामधील पुढीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनामध्ये अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक डी जळगाव जिल्हा बघा केळी उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील कोयना वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणतं? कोयना वन्यजीव अभयारण्य. बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी सातारा. ऑप्शन क्रमांक बी सातारा. सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्यावर कार्य करतं ते कायदे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून स्वीकारलेले आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी जपान या देशाकडून स्वीकारलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणतं? गुगामल. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र. महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये गुगामल आहे हे कमेंट बॉक्समध्ये लगेच व्हिडिओ पॉज करून टाईप करा.
विजयस्तंभ कोणत्या ठिकाणी स्थित आहे? एकदम IMP क्वेश्चन आहे. तर चित्तोडगड या ठिकाणी बघा विजयस्तंभ स्थित आहे. कुठं? चित्तोडगड. नेक्स्ट आहे बघा, वेदांकडे परत जा अशी घोषणा खालीलपैकी कोणी केली? तर वेदांकडे परत जा अशी घोषणा केली बघा स्वामी दयानंद सरस्वती. ऑप्शन क्रमांक ए स्वामी दयानंद सरस्वती. महाराष्ट्रामध्ये उल्कापातामुळे तयार झालेलं सरोवर कोणतं आहे? एकदम तोंडीपाठ प्रश्न आहे. तर कोणतं बघा? लोणार सरोवर आहे. लक्षात ठेवा कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर बघा हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून समवर्ती सूची घेतली आहे? भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून समवर्ती सूची घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक सी ऑस्ट्रेलिया. लक्षात ठेवा ऑस्ट्रेलिया. देवप्रयाग येथे भागीरथी नदी कोणत्या नदीशी जुळते? देवप्रयाग या ठिकाणी भागीरथी नदी कोणत्या नदीशी जुळते? तर अलकनंदा नदी. कोणती? बघा अलकनंदा. इंडिया 2020 अ व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम हे जे काही पुस्तक आहे हे कोणाचं आहे? तर बघा डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर APJ अब्दुल कलाम. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. नाट्यशास्त्र हा जो काही ग्रंथ आहे खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? कोणता? नाट्यशास्त्र. तर ऑप्शन्स क्रमांक सी भरतमुनी. ऑप्शन्स क्रमांक सी भरतमुनी यांनी बघा नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा बघा, जगामध्ये जैवविविधता करार कोणत्या वर्षी अंमलात आला? तर ऑप्शन्स क्रमांक सी 1993 मध्ये बघा जैवविविधता करार अंमलात आला होता. भारतीय चलनासाठी जे काय असं जे काही चिन्ह आहे बघा आपल्या नोटेवर असतं, या चिन्हाची रचना कोणी केलेली? तर अमेरिकेचं चिन्ह कसं आहे बघा असं डॉलरचं चिन्ह असतं, तसं आपलं भारताचं असं आहे. तर या चिन्हाची रचना केली बघा उदय कुमार. ऑप्शन क्रमांक डी उदय कुमार. सुभाषचंद्र बोस यांच्या भारतीय राष्ट्रीय सेनेचे रेजिमेंटल मार्चिंग गाणं कोणतं होतं? एकदम सोपा प्रश्न आहे. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए कदम कदम बढायजा. काय होतं बघा? कदम कदम बढायजा. महाराष्ट्रामधील वर्ध्याजवळील जे काही सेवाग्राम आश्रम आहे हा कोणी स्थापन केला होता? तर ऑप्शन क्रमांक डी महात्मा गांधी. लक्षात ठेवा महात्मा गांधी यांनी हा स्थापन केला होता. महाराष्ट्रामधील पेच नदीवर कोणतं धरण बांधलेलं आहे? आता जी काही पेच नदी आहे त्या पेच नदीवरती कोणतं धरण बांधलं आहे? तर ऑप्शन्स क्रमांक बी. लक्षात ठेवा बी. ऑप्शन क्रमांक बी तोतलाडोह. दिल्लीमधील जे काही शांतिवन आहे भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेलं स्मारक आहे? कोणतं? शांतिवन. एकदम IMP क्वेश्चन आहे. तर जे काही शांतिवन आहे बघा ते पंडित जवाहरलाल नेहरू. ऑप्शन क्रमांक बी पंडित जवाहरलाल नेहरू या पंतप्रधानांना समर्पित केलेलं स्मारक आहे बघा. महात्मा गांधी यांनी सत्याग्रह प्रथम कोणत्या ठिकाणी चालू केला होता? तर प्रथम सत्याग्रह आपल्याला विचारलंय. तर ऑप्शन क्रमांक बी चंपारण या ठिकाणी प्रथम सत्याग्रह झाला होता. कुठं? चंपारण. पुढचा प्रश्न अत्यंत IMP क्वेश्चन बघा, महाराष्ट्रातील नकाशामध्ये बाणाने दर्शवलेला जिल्हा कोणता आहे? तर कोणता आहे बघा हा जिल्हा? तर आपल्या सर्वांना माहिती इकडे काय बघा छत्तीसगड आहे. तर छत्तीसगडला बघा गडचिरोलीची बॉर्डर टच होते म्हणून बघा हा जिल्हा कोणता आहे बघा गडचिरोली. इकडे अति दक्षिणेकडील, इकडे अति उत्तरेकडील, इकडे काय बघा कोकण किनारपट्टी. भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून आपत्कालीन काळामध्ये मूलभूत अधिकारांचं निलंबन घेतलं आहे? बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी जर्मनी. ऑप्शन्स क्रमांक डी जर्मनी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रामधील जे काही रेकुरी ब्लॅक बक अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक बी अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न पहा, सरदार सरोवर धरण प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? कोणता? सरदार सरोवर. तर हा बघा नर्मदा नदीवरती बांधण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील कोणतं शहर आहे गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे? महाराष्ट्रातील कोणतं शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा नाशिक. लक्षात ठेवा गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे कोणतं? नाशिक. अगला प्रश्न, काझीरंगा वन्यजीव अभयारण्य कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणतं? काझीरंगा. एकदम सोपा प्रश्न आहे. तर ह्या आसाममध्ये बघा ऑप्शन क्रमांक सी आसाम. महाराष्ट्रात कृष्णा नदीचा उगम सातारा. महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो? तर कोणत्या ठिकाणी होतो? सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर. ऑप्शन्स क्रमांक ए महाबळेश्वर या ठिकाणी. पुढचा प्रश्न पहा, भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून जे काही लोकसभेतील अध्यक्ष आहे ते घेतलेलं आहे? तर युनायटेड किंगडम. ऑप्शन्स क्रमांक 2 UK. नेक्स्ट आहे बघा, कोणत्या दिवशी देशामध्ये पोलीस हुतात्मा दिवस साजरा केला जातो? पोलीस हुतात्मा दिवस. तर ऑप्शन्स क्रमांक 2
21 ऑक्टोबर एकदम IMP क्वेश्चन बघा. ज्यावेळेस पोलीस भरती होईल त्यावेळेस कायम प्रश्न विचारला जातो. उपराष्ट्रपती हे टिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर उपराष्ट्रपती हे बघा राज्यसभेचे ऑप्शन क्रमांक 3 राज्यसभेचे काय असतात बघा पदसिद्ध अध्यक्ष असतात. सॅमसंग कंपनी कोणत्या देशातली? तर जी काही सॅमसंग कंपनी बघा ही दक्षिण कोरिया ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण कोरिया. मधुमेह हा टिंब द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो. तर मधुमेह हा बघा इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो. शकुंतलम हे जे काय काव्य आहे खालीलपैकी कोणी रचिलेलं आहे? तर कालिदास ऑप्शन्स क्रमांक 1 कालिदास. नाट्यशास्त्र हा ग्रंथ आताच प्रश्न झालता तर भरत मुनी ऑप्शन क्रमांक 3. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर हे परभणीमध्ये बघा ऑप्शन क्रमांक 2 परभणी. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे परभणी या ठिकाणी स्थित आहे. जागतिक कर्करोग दिवस केव्हा असतो? जागतिक कर्करोग दिवस कधी असतो? तर बघा 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिवस असतो. कधी? 4 फेब्रुवारीला. जागतिक ब्रेन लिपी दिन केव्हा असतो? जागतिक ब्रेन लिपी दिन तर हा असतो 4 जानेवारीला जागतिक ब्रेन लिपी दिन असतो 4 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचे जे काही सल्ले शिखर आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये? नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. लक्षात ठेवा महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचं जे काही साल्हेर शिखर आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये. पहिलं कोणतं आहे? कळसुबाई आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे? तो ऑप्शन क्रमांक डी अहमदनगर जिल्ह्याचं बघा सर्वात जास्त क्षेत्रफळ आहे. भारतामधील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती टिंब म्हणजे कोण करत असतं? तर सर्वांना माहिती बघा राष्ट्रपती. आपले राष्ट्रपती कोण बनले? कोणती? पोर्ट ब्लिअर. एकदम IMP क्वेश्चन आहे. तर ऑप्शन्स क्रमांक ए अंदमान आणि निकोबार बेट हे काय बघा पोर्ट ब्लिअरची राजधानी. पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील नकाशात जो काय बाणाने दर्शवलेला कशाने बाणाने दर्शवलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक बी औरंगाबाद जिल्हा आहे. कोणता? हा जो काय आहे औरंगाबाद जिल्हा आहे. या ठिकाणी बघा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? हा अहमदनगर. दिसला सर्वांना? इकडे आपण सुरुवातीला बघितलं गडचिरोली. भारतीय संविधानानुसार वन्य प्राणी आणि पक्ष्याचं संरक्षण हा कोणत्या सूचीमधला भाग आहे? बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी समवर्ती सूची. लक्षात ठेवा समवर्ती सूची. आणि समवर्ती सूची आपण कोणत्या देशाकडून स्वीकारलेली? आत्ताच आपण प्रश्न बघितला त्याचं उत्तर बघा तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच टाईप करा. खालीलपैकी भारतामधील पहिलं जीवावरण राखीव क्षेत्र कोणतं आहे? तर बघा खालीलपैकी भारतातील जीवावरण राखीव क्षेत्र कोणतं आहे? तर ऑप्शन्स क्रमांक डी निलगिरी. पुढीलपैकी कोणता कार्यक्रम हा 2 ऑक्टोबर 2014ला सुरू झाला होता? तर ऑप्शन क्रमांक ए स्वच्छ भारत अभियान. बघा हा कार्यक्रम 2 ऑक्टोबर 2014ला चालू झाला होता. नेक्स्ट आहे बघा कथ्थक हे जे काय लोकप्रिय नृत्य आहे भारताच्या कोणत्या राज्याचं आहे? कथ्थक. तर हे उत्तर प्रदेश राज्याचं आहे बघा कथ्थक. ऑप्शन क्रमांक सी. देवधर चषक जे काय आपल्या ट्रॉफी असतात बघा त्या सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. देवधर चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. कोणत्या? क्रिकेट. सध्या कोणतं बघा आशिया कप चालू आहे. महाराष्ट्रामध्ये पानशेत धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोणतं? पानशेत धरण. तर हे पुणे जिल्ह्यामध्ये बघा इथं बघा पानशेत. दिल्लीमधील जे काही वीरभूमी भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेलं स्मारक आहे? वीरभूमी. तर बरोबर उत्तर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक ए राजीव गांधी. लक्षात ठेवा राजीव गांधी. महाराष्ट्र केसरी क्रीडा स्पर्धा कुस्तीशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक बी. नरेंद्रनाथ दत्त हे कोणाचं मूळ नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक ए स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांचं जे काही जन्मदिवस आहे बघा हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो 12 जानेवारी. हे पण लक्षात ठेवा. आणि 5 सप्टेंबरला कोणाची जयंती असते? शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. खालीलपैकी कोणाला भारतीय नाइटिंगेल असं म्हटलं जातं? ऑप्शन क्रमांक 20 सरोजिनी नायडू यांना म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 20 सरोजिनी नायडू. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रामधून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी ही महाराष्ट्रामधून वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक डी चंबळ ही जी काही नदी बघा ही महाराष्ट्रामधून वाहत नाही. पयोली एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी महिला कोणती? पयोली एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी महिला कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक ए PT उषा. कोण आहे बघा PT उषा ही ओळखली जाते. तमाशा लोकनृत्य जे काही नृत्य नाटक आहे
कोणत्या राज्यामध्ये? तर आपल्या सर्वांमध्ये तमाशा कुठं असतो? महाराष्ट्रामध्ये असतो. नेक्स्ट आहे बघा, लोकसभेमध्ये केंद्रशासित प्रदेशांसाठी किती जागा राखीव असतात? बघा, लोकसभा आपल्याला काय विचारले? लोकसभा. तर याचा राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए 20 असतात. किती? 20 जागा राखीव असतात. ऑप्शन क्रमांक ए. महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणतं शहर निजामशाही वंशाचं म्हणून ओळखलं जातं? तर ऑप्शन क्रमांक ए अहमदनगर. ऑप्शन क्रमांक ए अहमदनगर. महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या साली झाली? तर 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली. ऑप्शन क्रमांक बी. गीताई या पुस्तकाचे लेखन खालीलपैकी कोणी केलेलं आहे? तर गीताई या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे बघा विनोबा भावे. ऑप्शन्स क्रमांक सी विनोबा भावे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. महाराष्ट्रातील ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रातील ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य हे बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. महाराष्ट्रात महारोग्यांच्या सेवेसाठी आनंदवन हे कोणी उभारलं होतं? तर ऑप्शन क्रमांक सी बाबा आमटे यांनी उभारलं होतं. कोणी? बाबा आमटे. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या वन्यजीव अभयारण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो? कोणता शेकरू? तर भीमाशंकर पुणे या ठिकाणी. पृथ्वीचा जो काही 71% पृष्ठभाग आहे हा टिंबटिंबने व्यापलेला आहे. 71% काय बघा? पाणी. लक्षात ठेवा, पाणी का पेट्रोल? पाणी बघा. महाराष्ट्रामध्ये येलदरी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर येलदरी हे धरण बघा परभणी. ऑप्शन्स क्रमांक परभणीमध्ये स्थित आहे. तर मित्रांनो, खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली बघा. टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाच्या PDF त्याचबरोबर GKचे व्हिडिओ आणि जे काय IMP स्टॅटिक GK असेल ते सर्व टाकलं जाईल आणि महत्त्वाचे पोलसुद्धा टाकले जातील. चंबळ नदी भारतातील कोणत्या राज्यामध्ये उगम पावते? तर चंबळ ही बघा मध्य प्रदेशमध्ये उगम पावणारी नदी. भारतामधील पहिला अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होता? तर ऑप्शन क्रमांक बी तारापूर या ठिकाणी बघा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प होता. आता पुन्हा आपल्याला बघा नकाशामध्ये जो काय बाणाने दर्शवलेला जिल्हा आहे तो ओळखायचा. या ठिकाणी कोणता जिल्हा दिलेला आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी. या ठिकाणी काय बघा लातूर. ऑप्शन क्रमांक सी लातूर आहे बघा.